लोकसभेच्या जागा वाटपानंतर विधानसभेच्या जागा वाटपावरती सुद्धा महायुतीमध्ये रस्सीखेच वाढलेली आहे। विधानसभेला राष्ट्रवादी 85 ते 90 जागा मागणार असं वक्तव्य छगन भुजबळ यांच्यानंतर आता प्रफुल्ल पटेल यांनी सुद्धा केलंय आणि यासोबतच आमची 288 जागांवरती लढण्याची तयारी असल्याचं वक्तव्य सुद्धा प्रफुल्ल पटेलांनी केलंय। त्यामुळे महायुतीमध्ये तिढा वाढत चालल्याची चर्चा होती आहे। आम्ही म्हटलं बाबा मागच्या वेळेला काहीतरी 80 जागा आम्हाला कमीत कमी मिळाल्या पाहिजेत, अधिक मिळाल्या पाहिजेत, तर एक ताबडतोब माझ्या विरुद्ध बोलायला लागले। हे असं नाही बोलायचं काम। आमचे 40-45 काय माणसं असते इथे आमदार, ते शिंदेची सुद्धा आहेत। आता त्यांना जेवढे मिळणार तेवढे आम्हाला जागा मिळायला पाहिजेत। असं म्हणू नका की ते शिंदेंचे आता जे आहेत खासदार जास्त आले आणि ते जास्त घेतील, आमची कमी, असं नको करायला। सगळ्या जागेचा दावा नाही करता येणार, पण साधारणतः आमचे जुन्या पक्षासह आमचं त्यावेळीस आमचे आमदार आणि आमच्या सहकारी आमदार जे काही आमच्या बरोबर पहिल्या दिवसापासून राहिलेले आहे अशी संख्या 57 होते। ते 57 आमदार तो पहिलेच होते। त्याच्या पलीकडे जाऊन जास्तीत जास्त जागा कशी आम्हाला मिळवता येईल हे आमची प्राथमिक तयारी राहील। आणि 3 पक्षामध्ये जवळपास म्हणजे कसा ॲडजस्टमेंट चांगला होऊ शकते, म्हणजे त्याचा मी अर्थ हे म्हणत नाही की 57 होती, पण किमान जसं भुजबळ साहेबांनी परवा सांगितलं 85-90 जागाची तयारी आमची मागायची आहे। दुसरीकडे विधानसभेच्या जागांवरती महाविकास आघाडीमध्ये सुद्धा जोरदार रस्सीखेच सुरू झालेली आहे। लोकसभेला महाविकास आघाडीमधल्या मित्रपक्षांना जागा सोडल्या, आता विधानसभेला सोडणार नाही अशी भूमिका ठाकरेंच्या शिवसेनेने घेतली आहे। ठाकरेंच्या शिवसेनेचे फायर ब्रँड नेते भास्कर जाधव यांनी नागपूरमध्ये 7 तर रामटेक आणि अमरावतीच्या जागेवरती सुद्धा दावा केलेला आहे। तर काँग्रेसच जास्त जागा जिंकणार असं म्हणत एका पद्धतीने नाना पटोलेंनी ठाकरेंच्या शिवसेनेला टोला लगावला। 14 जागांचा आढावा घेणं, त्या 14 जागांचा अभ्यास करणं आणि त्याचबरोबर अन्यही जागा काही अदलाबदल करता येतील का, तिथं आमचा सक्षम उमेदवार आहे का, त्या मतदारसंघामध्ये आमचा संभाव्य उमेदवार कोण असू शकतो, आम्ही कोण उमेदवार आम्ही डोळ्यासमोर ठेवू शकतो, किंवा तो जो कोणी इच्छुक उमेदवार आहे त्याची माहिती गोळा करणं आणि त्या पार्श्वभूमीवर त्याचा अभ्यास करणं आणि तो संपूर्ण अहवाल आमचे पक्षप्रमुख आदरणीय उद्धव साहेब यांच्यासमोर ठेवणं ही विभागीय नेता आणि आमचे सगळे मुंबईपासूनचे संपर्क प्रमुख आहेत त्यांच्यावर ही जबाबदारी दिलेली आहे। बिलकुल आहे, प्रत्येक पक्षाला जास्त जागा मिळाव्यात, सगळ्यांच्या अपेक्षा असल्या पाहिजेत, त्याला काय दुमत काय, त्याला विरोध काय। मूळ प्रश्न असा आहे की काँग्रेसने लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेस सुद्धा आपली भूमिका मांडलेली होती की मेरिटप्रमाणे जागा वाटप झाल्या तर त्याचा फायदा महाविकास आघाडीला होणार, याच्यापेक्षा चांगलं प्रदर्शन आपल्याला करता आलं असतं। पण घटना संपली आता ते, पण आता विधानसभेला सुद्धा त्या पद्धतीचं प्रत्येकाने विचार करावा, एवढंच काँग्रेसची भूमिका आहे। तिन्ही पक्षाचे अशा प्रकारचे चढाओढ आहे, निवडणुकीपर्यंत काय होईल हे आपण बघा, कारण प्रत्येकाच्या आता अपेक्षा उंचावलेल्या आहेत। लोकसभेत मिळालेलं यश असंच राहील, त्याच्यामुळे प्रत्येकाला मुख्यमंत्री पदाचे डोहाळे लागलेत आणि त्याच्यामुळे आपल्या पक्षाच्या जागा जास्त याव्या आणि त्यामुळे जास्त लढवल्या तर जास्त येतील अशा भ्रमात ही सारी मंडळी आहे आणि त्याच्यामुळे एकमेकांचे पाय निश्चितपणे ते ओढतील, यात काही शंका घ्यायचं कारण नाही।